नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबरां चित्रांत संदीप पिळगोकाराचो माय मोगाचो येवकार. सुरवीक पळय आयच्यो मुखेल खबरो. वजरी पेडण्या बिबट्यान 3 महिन्यात खाल्ली 11 पाडकां. नुकसाण भरपाईचे दुडू लोकांच्या हातार तेकून वयतात रान अधिकारी. निवेदनां भेटून लेगीत लायले ना पांजरे. आता शाळेत वचपी सान भुरग्यांची थळाव्यांक सतायता चिंता. सालिगांवच्या मुड्डवाड्यार दोट्टी खून. बिरेस्तारा सकाळी उक्ताडार आयली घडणूक. रेल्वेत बसून आरोपी फरार. तपास चल्ला. पोलिसांची फासकेतली जाप. 2002 वर्सा उपरांत परत सुरू झालं स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. BLO घराघरांनी भोवून मेळोवपाक लागल्यात मतदारांची माहिती. लोकांकडल्यान सहकार्याची अपेक्षा. आता खबरो विस्तारान. वजरी पेडण्या बिबट्यान फाटल्या 3 म्हयन्यांक 11 पाडकां बोकड्यो खावपाची घडणूक घडल्या. लोकांनी रान विभागाक कंप्लेनी दिल्यात. रान विभागान धाडलेली दोतर येतात, पंचनामो करून वयतात. पाडकां बोकड्यो खाल्ल्यात तांकां 5-6 हजाराचें लुकसाण मेळटा. लोक मागतात सापळो लायात. तो अजून मेरेन लायल्लो ना. रान खात्याचो लोकांक गृहीत धरपाचो गचाळ कारभार मिडियाचे नदरेक येयला. आता सरकार कितें करता तें पळोवपाचें. हांगा पाणी दितात अशें वासराक धरले पळय. वासरू हारले म्हणून पळयता जाल्यार वागान धरला. अरे तुम्ही ह्याचेरच सगळे तुमचे उदरनिर्वाह. हेचेर तुम्ही गव्हर्नमेंटाची सबसिडी मी तशें कितें घेतला? म्हणजे गव्हर्नमेंट स्किमीच्या अंडर गाई घेतले. काम देणू स्किमी अंडर गाई घेतले. कितले घेतलेले? 20 घेतलेले. आणि ह्या त्या गायी असले पळय तातूंतली हेल्लेली म्हणजे तेंचे तो वासरा जाल्ली पळय ते हेल्ले. हय ह्याच गायींची. ते तुमकां मोठे नुकसाण. हय ते मोठे नुकसाण. कित्याक आतां पळय वासरू जाले जाल्यार आतां गाई 1-1.5 लाख गायची रेट आहा सद्या. वासराक पोसपाक गव्हर्नमेंट पयशे दिता. आनी तेच वासरा ही आतां आमची वासरां पळय ही आतां अती धाकटी वासरां दोगांय गाबण आसा. 25 म्हयन्यांनी गाय जाता. आणि 5,000-10 हजारांनी दिवन आमकां लॉस न्हते. अर्थातच वजरी देवळवाड्यावेल्या लोकांनी फॅक्ट सांगतकच ही घडणूक उक्ताडार येयली. तिवूय मिडियान थळाव्यांक प्रश्न विचारल्या उपरांत. हालींच आमी दिवचल वाठारांत बिल्डिंगेर चडून सुण्यान उखलून व्हरतना बिबट्याक दाखयल्लो. फाटोफाट वजरे बिबट्यान बोकडां पाडकां फस्त केल्ल्याची खबर आमकां मेळ्ळी. विशेष म्हटल्यार ह्या वाड्यार 1.5 किलोमिटरांचेर एक शाळा आसा. भुरगीं चलत येतात वयतात. जें बोकडा पाडकांच्या बाबतींत घडलां तें निश्पाप भुरग्यांच्या बाबतींत घडलें जाल्यार हो विचारच आंगार शिरशिरी उबी करता. 4-5 फूट लांब आसा. हांवें ते समय फूट दोळ्यांनी पळयला तो बिबटो वाघ. ना बिबटो वाघ. पण अंदाजे कितल्या हायटीक आसा तो? हायटीक 3-1 फूट हायट आसतलो. आणि लांबी एक 1.5 मीटर आसतलो. आता ह्यो जो तुमचो प्रकार जालो कितले दीस आता? 3 म्हयन्यांक हे आता 11वे. 3 म्हयन्यान 11 तुमची 11 खाल्ले. आणि ह्याच्या पयलीं खाल्ले 10-12 खाल्ले. मागीर तुमी ह्या संदर्भात फॉरेस्ट फॉरेस्टाक तेच हांवें लेटर सुद्दां केला. त्याने पिंजरो घालपाक 2 फावटी तांकां लेटर दिला. पूण अजून काय तेंचे हे ना. पिंजऱ्याचे कितें ध्यान ना. आणि हांगाच्यान 1 किलोमिटर प्रायमरी स्कूल आहा. मागीर तेंच्यांनी कितें सांगलें फॉरेस्टान तेणे सांगला की तूं लेटर दे मागीर ते आमी वर हे करता म्हणपाक. आणि मागीर त्याच्या उपरांत पिंजरो घालतले सांगला. पूण अजून काय घालूंक ना. 10-15 दीस जाले लेटर दिवन. बरं. आणि तुम्ही 3 महिन्या पासून जो प्रकार तुमचो चालू आहा पळय ते खाल्ले काय ते तांकां आमी हे करतात न्हू. ते तेंचो मनीस येता पंचनामो करपाक. आणि वेटनरी डॉक्टर येता पंचनामो करपाक. म्हणजे फक्त पंचनामा करूनच फक्त गेले? पंचनामो करून गेले. आणि कितें ते कंपनीचे 5,000 नाल्यार 6,000 बीन दिता अशें. अजून पर्यंत तेंच्यांनी धरच्या खातीर कितें ना कितेंच करूंक ना. आणि ह्याच्या पयलीं सुद्दां हांवें सांगलेलें पिंजरो घालया म्हणून. कित्याक तो हांगा येता. आणि हांगाच्यान एकट्याची बोकडी येयली. 3 दीस पयलीं बोकडी येयली. आणि आतां हे परत आज हे वासरू मारले. म्हणजे तो हांगाच आसा? तर हांगाच आसा. तो येता म्हणटा पळय न्हू तो
कित्या खातीर येता असो आसतलो तेंकां कारण हांगा वयर कितें बांदलेलें आसा किंवा आतां मोपा एअरपोर्ट जाला त्याच्यामुळे तेचो परिणाम जाला काय? मोपा एअरपोर्ट म्हणजे आतां तांकां रावपाक जागा ना न्हू, जनावरां खंय रावतलीं, मारपाक सरकाराची ताका बंदी आसा. लोकांनी कितें करपाचें? आतां आमची ही टोटल 11 नग जालो, ह्या 2-2.5 म्हयन्याक 11 नग जालो. आयज आमचो एक गोठो भरतलो आसलो. हय बरोबर. काय 5 आनी 10 दिवन आमकां कांय जायना, ल्हाना शिवाय काय व्हडला जायना. बरोबर. आतां ह्या भुरग्यांची सुद्दां आतां आमकां व्हडली काळजी पडल्या. इस्कॉलान ल्हान भुरगीं आहा, कंपाउंड आहा, कंपाउंडां तेंच्यांनी हें बांदल्यात काय टॉयलेट बांदल्या. सर आहा इस्कॉलान आसा, समज मुतांक गेलो आनी थंयसून जर येवन भुरग्याक खंयच्या घेवन गेलो कोण जबाबदार ताका? बाकी इस्कॉल आहा. आमकां हें टेन्शन जालां. आतां 10-11 नग जालो म्हणजे एक गोठो आमचो खाली जालो. हय बरोबर. आनी हांगाच्यान गोठो आनी तुमचें घर ना म्हटल्यार 20 मिटराचेर आसा. लागींच आहा. आनी हे राती तो दुसरो भाव आमचो 2 वरां आसा 2 दिसा राती आसलो हयसर, त्याच्या उपरांत हो खाल्ला. आमचे हे रातचे 11-12 1 दिसा 1-2 दिसा आसतात. म्हणजे ते धुवपाक आसतात, तांकां पाणी दिवपाक आसतात, सगळं साफ करपाक आसतात. त्याच्या नंतर ते घरा वयतात. तरी पूण तो येता. ते दिसा हो चेडो आमचो थंय वयर आसलो नवकत, खंय वासरू आराडला म्हण तो वचून न्हांवन येयला जाल्यार तो मला वाटेन गेलो. मोठो आहा. म्हणजे 7-8च्या उपरांतच नवकत दिल्लो म्हटल्यार असो येता. बरं, तुमचो ह्यो वेवसाय कसलो दुधाचो? दुधाचोच धंदो आमचो. आमच्या घरान नोकरी कोणाक ना. आनी हो जर धंदो ना जाल्यार आमी उपाशी मारपाची पाळी आमची. काय करपाचो? 5,000 10,000 दिवन हेका काय जातालो सांग? ल्हाना शिवाय काय व्हडला जायना, जावंक शकना. बरोबर. मागीर आमी आज पर्यंत ती ल्हानाची व्हडली करून करून आमची आतां हो आतां चेडो आमचो आतां 4थी पिडयेचो. म्हणजे आमच्या आजयेचो धंदोच्या फाटल्यान आमी आतां आमच्या बापायन तो सादारण जालो. मागीर आतां आमी रीण काडून गायी घेतले, म्हशी घेतले, वाडयलो धंदो. आतां ही आतां आमची 4थी पिढी. आतां म्हाज्या चेड्याची आतां 4थी पिढी, म्हाजी 3री पिढी. काय हो धंदो आमचो, होच धंदो. आमच्या घरान सर्विशे कोण ना. रानवटी जनावरांनी गांवांत येवन वासरां, बोकडां आनी सुणी खावपाचे प्रकार हिसपाप भायर वाडल्यात. तेका लोक रानमारी करपी बिल्डर लॉबी आनी ही लॉबी सांबाळपी राजकारणी तितले जबाबदार. बिल्डर राजकारण्यांची बोल्सां भरतात, पूण गांवांतल्या निश्पाप सुणी, पाडकां, बोकड्यांचो जीव वयता तेचें कितें? काय लुकसाण भरपाय दिली काय निभावतलें अशें रान खात्या बरोबर सरकाराकय दिसता? काय शाळेंतल्या भुरग्यांचे बाबतींत कितें बरें वायट घडटकच सरकाराक जाग येतली? थळाव्या बरोबर आमचो प्रतिनिधी विनोद मेथरान केल्ली प्रश्नोत्तरी आयकल्या उपरांत रान खात्याचो मंत्री ह्या नात्यान विश्वजीत राणे दखल घेतलो अशें आमकां दिसता. गोंयांत मरण सवाय जाला, मागीर ते गोंयकारांचे आसूं वा बिगर गोंयकारांचे, ताचे दाखले फाटोफाट मेळत आसात. सालिगांवच्या मुड्डा वाड्यार दोट्टी खुनाची घडणूक उक्ताडार आयल्या. रिचर्ड डिमेलो आनी अभिषेक गुप्ता ह्या दोगांकूय सालिगांव भाड्याच्या घरात गोळो चिरून जिवेशी मारले. पळयात बातमी विस्तारान. मर्डर केसींतलो दुबावीत आरोपी रिचर्ड डिमेलोगेर भाड्याचो रूप घेवन रावतालो. हाऊस ओनरा बरोबरच ताचो इश्ट अभिषेक गुप्ताचोय बी खून करून आरोपी पळून गेलो. बिरेस्तारा सकाळी ताचो खून जाल्ल्याचे उक्ताडार आयले. खुना फाटलो हेत अजून स्पश्ट जालो ना. आरोपी वयतना रिचर्डाची 2 व्हिलर घेवन पळलो. थिवीच्या रेल्वे स्टेशना कडेन ताणें ती सोडून दिल्या. कोलवाळ पुलिसांनी ती ताब्यात घेतल्या. रिचर्ड डिमेलो आनी अभिषेक गुप्ता दोगांची कुडी पोस्टमार्टमाक गोमेकूच धाडून दिल्यात. रिचर्ड डिमेलो गिरीचो जाल्यार अभिषेक गुप्ता इंदोरचो. नमस्कार येवकार, आम्ही असत सध्या सालिगांव वाठारान आणि एक धक्कादायक अशी घटना घेऊन आम्ही असत तुमच्या मुखार. सध्या आम्ही असत मुड्डा वाडो सालिगांव हांगासरूच लागीं एक गाडी फिटनेस म्हणून एक जिम सुद्धा आसा. आणि अशी माहिती आमकां मेळ्ळा आनी अशी घटना घडला ती म्हटल्यार हांगासर डबल मर्डर जो आसा तो जाल्लो आसा. मेळ्ळल्या माहिती प्रमाणे हांगासर 2 जाणांचो मर्डर जाल्लो आसा. आणि एक जो एका प्रॉपर्टीचो जो ओनर जेणे आपले घर जे आशिल्ले ते रेंटाक दिल्ले, त्याचे नाव जावन आसा रिचर्ड डिमेलो आणि त्याचो फ्रेंड, ह्यांचो दोगांचो जो आसा तो मर्डर जाल्लो आसा. आणि मेळटा त्या म्हायती प्रमाणे जो त्यांचो भाडेकरू जो टेनंट त्यांचो आशिल्लो त्याने त्यांचो मर्डर केलेलो आसा आणि तो सध्या हांगासरल्या स्पॉटा वयल्यान फरार जाल्लो आसा. SP नॉर्थ तशेंच DYSP आणि तशेंच PI आणि बाकीचे पुलीस हांगासर स्पॉटार पाविल्ले आसा. आणि फॉरेन्सिक जी टीम आसा ती हांगासर येवपाची आसा. फुडली जी इन्फॉर्मेशन आसली ती आमी तुमकां दितले. पळयत रावात तुम्ही प्रायम TV. सर वो स्कूटर लेके गया है उसका ओनर का. हाँ वो आइडेंटिफाई हुआ है सर. स्कूटर कहाँ पे हो? अभी बाकी मैं
इस पर नहीं होता। लेकिन ट्रैक हुआ है। चालू है काम चालू है। मतलब सर कहाँ के रहने वाले सर? हे रियली सरप्रायझिंग एक्चुअली हो आमचो नेबरहूड आहा तो व्हेरी पिसफूल नेबरहूड सारखे शांततायेचो नेबरहूड हो अशें केन्ना जावप म्हटल्यार आमकां विश्वास बसना आनी शॉकिंग जाल्लेलें आसा. पण कोण हे आता हांवें तांकां जाल्यार केन्नाच पळोवंक ना. आमच्या शेजाऱ्याक रावता म्हटल्यार अजूनय आमी केन्ना पळोवंक ना. आनी कितें आसा सध्या कोण कोणाच्या रुमान रावता ते सकाळी फुडें वयता आनी सांजे येतात. त्यांचो आमचो कांय संबंधच येना. तेंच्या बद्दल आमी जास्त कांय सांगूंक शकना. 2002 वर्सा जालें. SIR म्हटल्यार स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन आता परत 2025 सुरू जाला. राज्य आणि देश पावण्यार SIR मोहीम चल्ल्या. हे मोहिमेक घेऊन कांय प्रश्न लोकांच्या मनात आसात. BLOचे मजतीन हो प्रक्रिया सोपी करून सांगपाचे यत्न आमी केला. पळयात. SIR म्हटल्यार स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन. मतदारांची वळेरी अपडेट आणि अचूक करप हो हे मोहिमे फाटलो हेत. फाटल्या कांय दशकां सावन दरेका राजकीय पक्षान मतदार वळेरेंत चुको आशिल्ल्याच्यो कागाळी केल्यो. वेंचणूक आयोगान हे आदी 1951 ते 2004 मेरेन 8 खेपे SIR पुराय केल्लो. हाच्या आदी सुमार 21 वर्सां आदी 2002 ते 2004 मेरेन SIR पूर्ण जाल्लो. वेगान जावपी शारीकरण, लोकांचे स्थलांतर, तरणाट्यांची वाडत वचपी लोकसंख्या, मतदार वळेरेंत बेकायदेशीर परदेशी नागरिकांचो आस्पाव अशा गजालींक लागून वेंचणूक आयोगान SIR जाय अशें म्हटलां. आयकुया दिवचल वाठारांतल्या BLOनी दिल्ली म्हायती. परत होल गोवान हे ड्रायव्ह चालू जाल्लो आसा. 4 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर पर्यंत हे चालू आसतले. तो प्रत्येक BLO फॉर्मां घेवन वोटरांच्या दारान वयतलो, तांकां डिस्ट्रिब्यूट करतलो. ओके. आनी परत 2 दिसान फॉर्म मारून ती कलेक्ट करतलो आनी फुडले प्रोसेस चालू करतलो आपले. आनी मागीर तो ARO ती सबमीट करतलो. ओके. ते फॉर्म भरप म्हणजे कितें एक्चुअल फॉर्म भरप म्हणजे तो तूं हांगा प्रेजेंट आसा. ओके. तूं त्या हितूर रावता, तूं शिफ्ट जावंक ना जाल्यार तूं तें फॉर्म भरतलो. तुजे तेजेर एक पयलें येतलें बर्थ डेट, तुजी बर्थ डेट घालूंक जाय, मागीर तुजो आधार नंबर घालूंक जाय, मागीर तुजो मोबायल नंबर घालूंक जाय. ओके. 3-4 बरयले का? हय. मागीर आवय बापायचें नांव घालूंक जाय आनी सकयल सायन मारून दिवंक जाय. मागीर प्रत्येक BLO ते फॉर्म कलेक्ट करून तेजेर तुजें 2002 जर नांव आसलें जाल्यार ते एक कॉलम आसा तितूर तो भरतलो आनी तो AROक सबमीट करतलो. ओके. इन केस आतां भायर अब्रॉड बीन आसता पळय, तेंच्या खातीर कितें प्रोविजन केलां? भायर आसा ते फॅमिलीक तेंच्यांनी हे दिल्लो आसा, रायट दिल्लो आसा. ते फॅमिलीन तेंचे भरूंक शकता फॉर्म, आधार कार्ड नंबर बी. आनी थंय सायन मारून थंय बरोवंक जाय तेणें कोणी सायन मारल्या ती, तेजे भाव, तेजो बापूय. ओके. अशें प्रोविजन आसा. ओके. आनी ऑनलायन सिस्टम कितें जावपाचें? ऑनलायनू आसा. ऑनलायन गोवा ECI हेजे वचोन तूं ते फॉर्म फिल करूंक शकता. तुका जर फावना तूं भायल्यान सुद्दां ते फॉर्म फिल करून सेंड करूंक शकता. ओके. आतां सादारण तुवें कितली फॉर्मां वाटली ह्या 2 दिसांक हांवें सादारण 758 म्हणजे टोटल वोटर्स. ओके. 758 आसा. पार्ट नंबर 28 ती सगळ्यांक वांटून सोंपयल्ली आसा आनी आतां हांव ती कलेक्ट करूंक भोंवता. ओके. तुका रिएक्शन म्हणजे लोकांचे कितें क्वेश्चन येयले? लोकांचो क्वेश्चन आसले आनी लोकांचो प्रतिसादूय मेळ्ळो. लोकांनी विचारपाचें म्हणजे तेंचे रायट ते कित्याक बाबा फॉर्म आनी कितें तांकां आमी वेवस्थीत आन्सर दिल्ले आसा आनी ती सॅटिस्फाय जावन फॉर्मां थोडी भरून दवरल्या आनी तांकां सांगलां तुमकां जर कितें कळना म्हाजो वयर नंबर आसा, नांव आसा, तुमी म्हाका फोन करूंक शकता. नाल्यार प्रत्येक फर्स्ट फेज जाली ती बिहाराक. आतां सेकंड फेजीन हे 12 स्टेटीन घेतलेले आसा आनी हे जे इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू आसा हे चीफ इलेक्टोरल ऑफिस गोवा हे सारखे सज्ज जाल्ले आसा. सगळे ERO आमचे गोंयचे, खास करून आमचो ERO जो आसा शैलेंद्र देसाय सर आनी ERO आसा आमचो नेहाल तळावणेकर सर. आमच्या बिचोले कॉन्स्टिट्युएन्सीन पार्ट 43 आसा. हांकां सगळ्यांक वेल ट्रेन केल्ले आसा आनी ही स्पेशल ट्रेनिंग जी दिल्ली आसा जे श्रीकृष्ण साजू नायक ह्या सांखळे हायर सेकंडरीचे प्रिंसिपल हांच्यानी बरें पैकी ट्रेनिंग दिवन तेंच्यांनी बरें ट्रेन केल्ले आसा. आतां म्हाज्या पार्टान 703 वोटर आसा जे एन्युमरेशन फॉर्म हांवें सगळ्यांक हावस टू हावस वचून सगळ्यांक 695 एन्युमरेशन फॉर्म वाटलेले आसा. लोकांचो रिस्पॉन्सूय आसा. अलॉंग वीथ BLA 2 जो BJP पार्टी लेवलचो आसले मिसेस विदिशा बुगडे ही जी म्हाज्या वांगडा काम करताली एज अ BLA 2 म्हणून आसली. आमचे कडेन ऑलरेडी आमी मॅप केल्लें आसा
2002 जो रोल आसलो तितून आमी तेंची नांवां जावं तेंची फॅमिली लिंकेज आसा पळय ती ऑल गोवा खंयसरूय जरी आसले एक एग्जाम्पल म्हटल्यार एक लग्न जावन जी येता तेंची 2002 ह्या रोलाचेर नांव ना, मुळगांव म्हणजे पार्टान म्हाजें नांव ना, जाल्यार तेंचे 2002 खंय आसले. जर ती 2002 ना जाल्यार ती 2002 तेंची पेरंट्स आई बाबा खंय आसली हें आमी सोदून काडलां आनी हें आमकां लिंक आमचे AR1 दिल्लें, शैलेंद्र देसाय सरान दिल्लें आनी तें खूब म्हाका बऱ्या पैकी पडलां. रिक्वेस्ट आसा की जो BLO येता तेचे कार्ड चॅक करता आसतनाच जी आपल्या घरान फॅमिली जी आसात तेंची पुराय माहिती तुमी ह्या फॉर्माच्या अंतर्गत भरून दिवची, जेणे करून आपलो अधिकार जो आसा वोट मारपाचो किंवा आमी म्हणटात तो अधिकार आपलो वचपाक जायना. आनी त्याच तरेन तुमकां सगळ्यांक रिक्वेस्ट करता की जर येदागदाचे शेजाऱ्याक जो कोण मायग्रंट आसात तेजे 2 इलेक्शन कार्ड आसूं शकता किंवा तो नकळत आनी खंयचो आसूं शकता. मुद्दमून त्या BLOक तुमी सांगात बाबा तेजे तुमी रिसर्च चॅक करात आनी मागीर करात, जेणे करून आयज जो येदो व्हडलो बोबाळ जाता गोंयभर जी मायग्रंट आसात हें आसा तें आसा तो ऑटोमॅटिकली बनून मागून जर आमच्या घरान 10 लोक आसा तितूंतले 4 जाण ना घरान जाल्यार तेंचे सुद्दां फॉर्म आमी भरून दिवपाचो प्रयत्न करयात. आनी जे फॉर्म जे आसात BLO जो आसा तो गांवचोच आसतलो किंवा त्या वाठारान खंय तरी रावचो आसतलो लागचो आसतलो तेका मेळात ते फॉर्म परत सारके फील करात आनी ते फॉर्म सारके फील करून दियात. खाजगी जमनीचेर सरकार अतिक्रमण करपाक शकना अशें म्हणत आके मडगांवचे कुमनीदाद कमिटी येवजणेच्या विरोधात हायकोर्टान गेल्या. सरकारी जमिनीत घरां बांदिल्लीं त्या वेळार सरकार कितें करताले हाचोच अर्थ आदी पयशे घेवन घरां बांदपाक दिल्यात आनी आतां लिगलायज करतात. मुळात चूक सरकाराचीच, आके कुमनीदादचो एटर्नी सिलेस्टिनो नोरेनाचो प्रश्न. आके मडगांव कोमुनिदादेचो एटर्नी सिलेस्टिनो नोरोना सांगता कोमुनिदादेचे जागे सरकार एलिनेट करपाक शकना. कोमुनिदादीचे जमिनींचे कांय पॅरामिटर आसात ते हुपून सरकार कोमुनिदादेच्यो जमिनी घेवपाक शकना. इतलेंच न्हू तर सुवातांचे बाबतींत सरकार आमचे कडेन केन्ना उलयलेंच ना आनी सरकार सांगता ते रेट आमी कित्याक मानून घेवप, नोरोना विचारता. आमी बील आयलें ना तेजे आमी कोर्टां गेले बिकॉज that is a private land, it is not of the government, no, and government cannot take the land into this. Land cannot be alienated from the Kumdal. I'm certain the code of Kumdal has a certain parameters. जेन्ना सरकार म्हणटा तेन्ना जे रेट लायला आनी सगळे जागे नांवार जातले, तुमचो स्टॅम्प कसो आसा सध्या? आमकां केन्ना तो उलयलो ना न्ही, गव्हर्मेंट आमकां केन्ना उलयलो ना, आमकां कांय सांगलो ना. ते सांगताय ते रेट सांगताय म्हणल्यार आमी आयकपाचें आनी आमी तेच ती स्कीम कोणाली BJP गव्हर्मेंटाक मरे. सगळे कम्युनिटी जागा जे ऍप्लिकेशन आयल्यात न्ही तेचेर तुमी कोर्टान वतले? होय, ते आमी कोर्टान गेले. ती बील हाडलें ती इज कॉन्ट्ररी टू द constitution. It is not this because it's private land. Government cannot just make this government land and private land to say that give the this to the people, to the encroachers. What is illegal is illegal. We cannot make it legal, no. So ही जेन्ना स्कीम वाडटा तेन्ना गव्हर्मेंटान कम्युनिटीचा कॉन्फिडन्सान घेवना केन्ना ना. ओके, आणि तुम्ही म्हणता ही स्कीम आहा ती BJPची सरकाराची न्ही? होय, BJP सरकार म्हणटा तो. BJP कितें म्हणटा, BJP सरकाराची स्कीम म्हूण. म्हणजे लोकांक दोळ्यांक उदक लायता अशें दिसता तुमकां? आमी म्हणलो आहा हेज पयलें कित्याक विदाउट टेकिंग द स्टेक होल्डर्स इंटू कॉन्फिडन्स ही स्कीम कित्याक काडल्या? तुमची एकूय मिटींग जावना सरकार? ते बांदपाक गेले त्या दोणा. तो आतां कितें म्हणटा हो CM आमी कुमदादी मनशांनी बांदपाक दिल्ले, पयशे घेतले आनी कितें गव्हर्मेंटागे लँडाचेर गव्हर्मेंटागे मनशान पयशे घेतले ते बांदताय त्या दोणा.
ते तुम क्वेश्चन मारपा जाय तेंका. गव्हर्मेंट लँडाचे देखून तुम्ही मजा घर हें करपाक कोत्ताय ते बांदलो त्या दोणा गव्हर्मेंट कितें कोत्तालो बांदताले तेन्ना हय. म्हणजे तुमी गव्हर्मेंटान पयशे घेवन तेंका बांदपा दिल्या आनी आतां तेंका लिगलायज कोत्ता. तसं जालें तो न्ही जाता. तो आतां दुसऱ्या सांगपाक कोत्ता की ते मोती दोंगरार आनी जुवारी कुमदादी मनशान पयशे घेवन तेंका बांदपा दिल्याय म्हूण. सो आमकां हें आहा आमी आतां हें कोत्ताय इलिगल कोण कोत्तो आमी सर्वे बी कोन्न आमगे एडमिनिस्ट्रेटरा दिताय. एडमिनिस्ट्रेटर तो न्हिदेल जाय तो एक्शन घेना कित्याक तो ही इज डिपेंडंट ऑन द गव्हर्मेंट. गव्हर्मेंटवर एक्शन घेना आमी कितें करपाचें ते बांदून उडयताय न्ही. हें सगळें फॉल्ट आहा तें गव्हर्मेंटाचें. नथींग टू डू विथ द कुमदाज. आतां चड कुमदाज कोत्ताय जायत सांगपा जायना. पूण आमगे मडगांवचे कुमदाज आकें कुमदाज वेर्ना कुमदाज केन्ना हें करपाना. गोंयांत पिवपाच्या उदकाक तशे अच्छे दीन येयल्ले नात. जायते कडेन बांयो सुकल्यात. झरी वजरे खणकामांनी गिळ्ळ्यात. नळांतल्यान उदकां बदला वारोच व्हांवता. अशे फाटभुंयेर गिरी मुखेल उदका पायपलायन फुटून हजारांनी लिटर उदक फुकट गेलां. पळयात डिटेल्स. गिरीच्यान गेल्ली WRDची मुखेल उदका पायपलायन फुटून उदकाचो इबाड जालो. बिरेस्तारा सकाळची ही गजाल. पायप फुटून वेगान उदक व्हांवून गेलें. लोकांनी कळीत केले उपरांत कर्मचाऱ्यांनी पायपाचे दुरुस्ती काम हातात घेतले. कॉन्ट्रॅक्टराक पायप फुटून व्हांवून गेल्ल्या उदका विशीं विचारले उपरांत ताणें दिल्ली जाप आयकात. कितें जालें हांगासर पायपलायन फुटला? पायपलायन मातशें ते डॅमेज जाले ताका लागून ते रिपेरिंग करता. आनी कितल्यांक फुटलेली? सकाळी ते फुटलेले व्हडले टायम. मेन पायपलायन मेन लायन हे WRDचे हेजे पायप रॉ वॉटर ते परवरी प्लांटाक वयतात. ते आतां मातशें टायमाक जातले. मात पायपलायन फुटलेली तेन्ना उदक खूब भायर सरलें. सो लोकांक बीन कितें त्रास? ते भायर सरले कळटा न्ही. लोकांक कितें त्रास जाले? लोकांक चड त्रास जावना. लोकांक त्रास जावना पण बेगीन जातले. धडे सावड्डेच्या गांधीनगरात आज अपघात जालो. नेमक्या वॉल्तारूच ट्रक आनी स्कूटरी मदीं जाल्लो हो अपघात पंचायतीच्या घाळपणाक लागून जाल्ल्याची लोकांची भावना जाल्या. पळयात पुराय खबर. वर्सभर आदी ह्याच वॉल्तार अपघात जावन गुड्डेमळा तरणाट्याचो जीव गेल्लो. त्या उपरांत हें वॉल्त कट करात अशें थळाव्यांनी पंचायती कडेन मागलेलें. पंचायतीन कामाक सुरवात केलीय बी पूण वर्स जालें काम तशेंच अर्दगुटे सोडलां. आतां परस तेच सुवातेर अपघात जावन युवकाचो हात फ्रॅक्चर जालो. तकली आनी पांयांकय जखमो जाल्यात. पंचायतीच्या अर्दकुटे कामांक घेवन थळाव्यांनी पंचायतीक सुनायला. आयकात. जे आसा हे धडे गांधीनगर हो जो जागा आसा ती फाटले एक वर्स पयलीं हांगा एक्सिडंट जाल्लो आनी आमचो गांवचे भुरगे खंय तरी हांगा एक्सपायर्ड जाल्ले. आनी आयजूच तसोच एक डेंजरस हांगा एक एक्सिडंट जाल्लो आसा. गुड्डेमा वयलो एक भुरगो हांगा एक्सिडंटान ताका हात फ्रॅक्चर जाल्लो आसा. तकले माल लागलेलो आसा. कमरा माल लागलेलो आसा. आमी कितले फाटी हो इश्यू रेज केलो की हो डेंजरस टर्न आसा. हो टर्न मातसो सायडीच्यान मातसो कट करचो म्हणून. पूण फाटले फाटी पंचायतीन हांगा कितें अर्दकुटे मातशे कट करून दवरलेले आसा. खबर ना हे कित्याक तेणी इनकम्प्लीट काम दवरलां कित्याक लागून उरलां हें खबर ना. पूण म्हाका दिसता की हे बेगींतल्या बेगीन कितें आसा ती कामां करून घेवपा जाय. तुमी इतले न्हिदोन रावले म्हणून ही काय जावची ना. लोकांची लायफ तुमी धोक्यान घालतात. हे इतले रिस्की हे टर्न आसा आनी तुमकां आमी वारंवार हे इश्यू घेतले जाल्यार सुद्दां तुमचे कडेन ही कामां जायना. कित्याक म्हणून कळना. कितें करता तुमी ही मातशी बेगींतल्या बेगीन करात. आयज आमचो कितलेशे भुरगे हांगा एक्सिडंट जातात. लोकांची लायफ हांगा रिस्कार घालता तुमी. हे जी इम्पॉर्टंट जी कामां आसात ती मातशी बेगींतल्या बेगीन तुमी करपाक जाय. मातशी ती कामां मातशी करून घेया आनी हे जे लोकांची लायफ तुमी रिस्कान घालता पळय ते मातशे लोकांक मातशे सेफ पॅसेज दियात. आदिवासी समाजा खातीर खर झूज दिवपी भगवान बिरसा मुंडाचे हें 150वी जयंती वर्स. मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेर्सान ह्या वतीन भगवान बिरसा मुंडा जनजातीय गौरव अभियान गोंयांत गांवडोंगरेर 31 तारखेच्यान चालू आसा. 15 तारखेर अभियान उलगतलें. गोंयांतल्या कार्यावळीचे आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकरान म्हायती दिल्या. गोंयच्या 4 वाठारांतल्यान रॅली काडटले. दरेका वाठारांतल्यान सुमार 2000 लोक येतले अशी आस्त ताणें बाळगिल्या.
पेडणे, बार्देस, तिसवाडी, दिवचल, सांखळी, फोंडा, सावड्डे, सांगे, काणकोण आणि बाळीच्या रॅलीत सुमार 8,000 लोक वांटो घेतले अशें तवडकरांनी सांगले. आयकात. 150वी जयंती देशभर सेलिब्रेट करपाचें काम चालू आसा आनी आमी फाटले 31 तारखेसून गोंयांत विविध कार्यक्रम जे लावन घेतले आनी तातूंत एक ट्रायबल कम्युनिटीचे जे इंटलेक्च्युअल लोक आसा पळय, जे सिनियर स्किल ऑफिसर, ज्युनियर स्किल ऑफिसर, टेक्निकल ऑफिसर हांची सगळ्यांची एक मीट आज आमी दवरली. आनी आज जशें आमचे गोंयचे मुख्यमंत्री ताणें एक संदेश सोडलो आसा की 2037 पर्यंत आसा गोंय हें विकसीत जावचें अशा प्रकारचें एक संकल्पना सोडलो आसा. ताजीच पूर्तता करता आसतना ट्रायबल वेलफेअर खात्याच्या माध्यमांतल्यान जसो भारत सरकार किंवा पीएमान सुद्दां म्हणलें आदी कर्मयोगी ह्या अभियानाच्या माध्यमांतल्यान की गोंयचो आदिवासी किंवा देशाचो आदिवासी कसो सक्षम जावपाक जाय त्या दृश्टिकोनांतल्यान प्रयत्न चालू आसा. त्यामुळेच आमी ह्या इंटलेक्च्युअल सगळे ऑफिसर घेवन जे आसात की वेगवेगळी क्षेत्र जी आसा ती कशा तरेन विकसीत करपा येता, गोंयचो ट्रायबल सप्लायन सेंट्रल गव्हर्मेंटाचें फंडींग वापरून आमची बुद्धिमत्ता सगळी वापरून आसली कशा तरेन करपा येता अशा तरेचे विविध क्षेत्रांमध्ये जे प्रत्यक्ष काम करपी तांचे अनुभव किंवा येणाऱ्या काळा भितर फुडल्या येणाऱ्या 1 म्हयन्या भितर एक पूर्णपणे रोडमॅप तयार जावचो असो प्रकारचो एक संकल्प आमी घेवन आज घेतले. आनी ते करता आसतना आज आमी 2 व्यक्ती आमी भास्कर पेरे पाटील हांकां महाराष्ट्रांत आपण हाडले, तशेंच पद्मश्री चैत्राम पवारजी हांकां आपण हाडले की एखादो मनीस जर झपाटून उठलो जाल्यार कशा तरेन एक रोल मॉडेल सेटअप करपा येता अशा तरेची 2 व्यक्तिमत्व म्हणजे एक भास्करराव पेरे पाटील आणि एक आदर्श सरपंच म्हणून जे आसा न्ही फाटली 25 वर्सां तांणी केल्लें काम हे आमच्या लोकां समोर येवचें. एखादो सरपंच कशा तरेन काम करपा येता ताजे जवळ जवळ ताज्या गांवांक 40 अवॉर्ड मेळिल्ले आसा की अशा व्यक्तिमत्वाक आपण हाडले. आनी तशेंच चैत्रामजी पवार आसा तांकां पद्मश्री मेळिल्ले आसा की ते स्वता तांचें काम हांवें लागींच्यान खूब वर्सां पळयल्लें आसा की एक सामान्य व्यक्ती असून सुद्दां गांवच्या विकासा खातीर कशा तरेन करपाक येता. तांकां संपूर्ण एशियामध्ये तांकां म्हणजे निसर्गामध्ये परिवर्तन करणारो गांव एक समृद्ध गांव करपाचें काम तांणी केल्लें आसा की तांचें वक्तव्य जाल्लें आसा. अशा ज्या इन्स्पायर जाल्ल्या लोकां कडच्यान तांकां म्हणजे फुडें रोड मॅप करपा खातीर आमकां मदत जावची अशा दृश्टिकोनांतल्यान सकाळ पासून ही सगळी चालू आशिल्ली. आनी आज वेगवेगळ्या वक्त्यांनी ताची चर्चेक भाग घेतलो आनी फुडल्या काळांत जे आसा न्ही फुडल्या 1 म्हयन्या भितर आसा न्ही पूर्ण रोडमॅप जावचो अशी आमची अपेक्षा आसा. भगवान बिरसा मुंडाची जयंती ही खऱ्या अर्थान सेलिब्रेट केल्याची आनी ताचें काम जे आसा ताचो प्रसार आसा तो सबंद गोंयभर पावयचो अशा हेतूनच हे सगळे कार्यक्रम लावन घेतले आसा की आमी शेवटच्या दिसाक सुद्दां 9 तारखेक एक भव्य अशी प्रकारची रॅली मडगांवांत आमी आयोजन करता आनी समारोपाचो कार्यक्रम खूब मोठ्या प्रमाणात जातलो. आनी त्या समारोपाच्या कार्यक्रमाक आमी गोंयभराच्या लोकांक अपील करता तुमी सगळे त्या कार्यक्रमाक येवचे आनी हो कार्यक्रम जो सक्सेसफूल करचो आनी भगवान बिरसा मुंडाचे विचार आचार जे आसा न्ही संपूर्ण देशा समोर व्हरचे इतली अपेक्षा ह्या सबंद जनते कडच्यान आमच्या कार्यक्रमांनी अपेक्षा करता. रॅली खंयच्यान स्टार्ट जातली आनी कशी कितें आसतली? रॅली म्हणजे 4 भागांतल्यान येतली. म्हणजे पेडणे साकून बार्देस तिसवाडींतल्यान म्हणजे वेर्णांतल्यान मडगांव येतली. तसोच बिचोली सांखळींतल्या मार्गेंतल्यान फोंड्यांतल्यान मडगांव येतली. तशेंच सावर्डे कुडचडें सांगेंतल्यान जे आसा मडगांव येतली. तशेंच काणकोण बाळ्ळी कुंकळ्ळी साकून मडगांव येतली. अशा तरेच्या 4 भागांतल्यान रॅली येतली. सादारणशें अपेक्षीत आसा की 2,000 लोक एका भागांतल्यान म्हणजे सादारणशे 8,000 बायकर्स येतले आनी तातूंत पब्लीक आसतले अशा तरेचे एक 10-15,000 लोकांचे समक्षीत जे आसा समारोपाचो कार्यक्रम आसा न्ही तो मडगांव SPDच्या ग्रावंडाचेर संपन्न जातलो. मडगांवचे हॉस्पिसियो येता ते वेंचणुके आदी लोकां खातीर उक्ते जातले, भलायकी मंत्री विश्वजीत राणेन सांगले. अर्बन आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या उक्तावणाक विश्वजीत राणे मडगांव आयिल्लो. आरोग्य मंदिराच्या उक्तावणा वेळार ताणें सांगलें येता ते वेंचणुके आदीं मडगांवचें हॉस्पिसियो लोकांक चालू जाल्लें पळोवपाक मेळटलें. काणकोण, मडगांव, साश्टीच्या लोकांची गैरसोय मतींत घेवन हॉस्पिसियो बेगीच पूर्ण करतले. तेच बरोबर सगळ्या सुविधांनी ते सुसज्ज आसतले. आयकात भलायकी मंत्र्याक. आमकां फाटी लागला की साउथ गोवा डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल हे आपल्या इलेक्शनाचे पयलीं ते पूर्णपणे
ह्या तरेचे सक्रिय हॉस्पिटल जावंक जाय. काल कॅबिनेटान बी तांणी विशय मुख्यमंत्री कडेन काडलेलो आसा, हांवें बी मुख्यमंत्री कडेन काडलेले आसा की जो पर्यंत आमी ते हॉस्पिटल ऑन पार विथ गोवा मेडिकल कॉलेज आमी करूं शकना तो पर्यंत आमी म्हणूं शकना की आमी मडगांवच्या लोकांक आमी कितें बरें केल्लें आसा. हे हॉस्पिटल हे आयज ब्रेन चायल्ड म्हणटा ते फक्त दिगंबर कामत जेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले तेन्ना आमी ते हॉस्पिटल सुरवात केल्ली. खूब वेळ लागलो तो हॉस्पिटल चालू करपाक. हांव तेन्ना हेल्थ मिनिस्टर आशिल्लो. त्या लँड एक्विजिशन पासून ते किर्लोस्कर कन्सल्टंटाक अपॉइंट करून तेन्नाच्यान तें काम चालू जाल्लें म्हणून श्रेय दिगंबर कामताकूच वचूंक जाय की हॉस्पिटल ते उबें जाल्लें आसा. आनी आमचें हें हॉस्पिटल जे मडगांवच्या लोकांक न्हू, ह्या साश्टीच्या लोकांक आनी ह्या पूर्ण परिसराच्या लोकांक काणकोणच्या पता पासून हांगा पर्यंत आयज लोकांनी फुडें वचपाची गरज पडची ना. आयज डॉक्टर प्रमोद सावंत कडेन आमी उलयल्ले आसा, ते सहकार्य करतले. आनी त्याच बरोबर जे आयज साश्टीच्या लोकांचे काणकोणचो लोक, काणकोणचो भाव भयण जेन्ना तांकां स्ट्रोक येता, इतर काही गोष्टी जाता, तांकां पणजी पर्यंत व्हरप म्हणजे सामको एक नायटमेअर सारखे परिस्थिती आसा आयज. म्हणूनच आयज ह्यो सगळ्यो गोष्टी लक्ष आमी घातलेले आसा. कालूच विशय जालो म्हणून आयज तुमकां विशय सांगता की ते फाटी लागल्या. आनी आमी काल चर्चा केली की न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, ऑर्थोपेडिक्स एंड एक्सिडेंट खातीर एमर्जन्सी डिपार्टमेंट जे आमी गोवा मेडिकल कॉलेजान आमी तयार केल्ले आसा त्या दर्जेची फेसिलिटी हांगा उपलब्ध करपाची गरज आसा. आनी म्हाका खात्री आहा, तुमी म्हणटले की 14 महिने उरल्या फुडले विधानसभेचे इलेक्शनाक, पूण म्हाका खात्री आहा की आमी हे सगळ्या गोष्टी योग्य तरेन आमी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न करतले. आमी जेन्ना प्रधानमंत्री देशाचे आमचे सांगता जी मोदीजी म्हणटा की आउटरीच आसूंक जाय, तुम्ही जे कार्य करता ते लोकांचे घरोघरी आनी प्रजेच्या दारार पावपाचो प्रयत्न आमी करपाक जाय. आनी प्रेस पाव म्हणटले की हो मंत्री सदां येता आनी सांगता की आपूण पूर्ण करतलो. रुपाक बी म्हणटा की आपूण सगळे प्रपोजल फायल करून आमी धाडलेले आसा. आमी 5-6 प्रपोजलां धाडल्या, 5-6 कॉम्प्रिहेन्सीव प्रपोजलां धाडल्या. आनी आमी विनंती मुख्यमंत्री केल्ले आसा की मुख्यमंत्री की तुमीच जीएसआयडीसीच्या माध्यमांतल्यान जे प्रकल्प तेन्ना मनोहर पर्रीकर जेन्ना मुख्यमंत्री आशिल्ले तेन्ना आमचे एक फॉर्मेट आशिल्लो की आमी जीएसआयडीसी जर प्रोजेक्ट बांदता की टर्नकी प्रोजेक्ट बांदून आमकां दिवप. मागीर आमी तेजो रिसोर्स पर्सनल बी योग्य तरेन आमी ते फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसपाक जाय. आयज ह्या हॉस्पिटलांत जे कितें कमी आहा म्हाका खात्री आहा की फास्ट ट्रॅकार ते वयतले. आनी आमी जेन्ना तुमकां सांगता की 2027च्या इलेक्शना पयलीं आमी पूर्णपणे ते एकदम ह्या तरेचे हॉस्पिटल चलोन फुल्ली फंक्शनल आमी करतले म्हणजे कितें तरी आमच्या मनान आसतलें. म्हाका सांगपाक अभिमान आसा की आज पर्यंत आमी जे कितें प्रपोजल घेवन विश्वजीत आंबाड्याक गेल्या, एक प्रपोजल ताणें पेंडींग दवरना, सगळी प्रपोजलां क्लियर केल्या. सनसड्यार सुद्दां झाडां लावपाचो ताणें पयलें मान मडगांवकारांक दिला. सनसड्यार ती झाडां प्लांट केल्लीं आसा. अशे तरेतरेचे स्किमी इनफॅक्ट प्रायम मिनिस्टरान पयर लॉन्च केल्या स्कीम कितें स्वता म्हणजे व्हेंडर्सां खातीर. जे व्हेंडर्स रस्त्यार आसा, जे व्हेंडर्स त्रास काडून आपलो गाडो घालून कितें करून धंदो करतात तांचे खातीर एक नवी स्कीम लॉन्च केल्ली आसा. त्याच्या खातीर म्युनिसिपालिटीन सर्वे चालू केल्ले आसा. 15,000 रुपया लोन, 20,000 रुपया लोन, 25,000 रुपया लोन अशी ती स्कीम आसा. ती स्कीम एक सामकी गेम चेंजर जातली अशें हांव मानता. हांव डायरेक्टराक सांगलां एक दीस केन्ना तरी मागीर विश्वजितान ऑलरेडी ताका सांगलां की एकदां सर्वे करून जातकीर एक दीस तांचो मेळावा घेवन तांकां आमी सांगतले कशा पद्दतीन कितें करपा जाय, फॉर्मां कशी भरप, कितें करप. म्हणून नरेंद्र मोदी ज्या पद्दतीन हे हाडटा, स्किमी हाडटा, तुमच्या लक्षांत आयलें हांव सदांच सांगतालो तुमकां की नरेंद्र मोदीचें ध्येय हे बारीक मनशाचें जीवन सुदारप आसा. आनी म्हणून भारत जर विकसीत जातलो, ह्या देशांतलो गरीब मनीस, ह्या देशांतलो बारीकांतलो बारीक मनीस विकसीत जावपाक. काल आमी म्हजें घर ही स्कीम मुख्यमंत्र्यान मडगांवां लॉन्च केल्ली आहा. आतां म्हजें घर कितें हे थोड्यांक खबर ना अजून. आमचे थोडे जाण विधानसभेत आमकां विरोध करताले, भाशणां करताले, फॉर्मां पिनून भायर उडयताले. आज ते सुद्दां फॉर्मां व्हरतात. ह्या स्किमीचे सक्सेस व तातूंत भितर आसा हे फॉर्मां व्हरून भरून घेतात. फोंड्या सुण्यांचे स्टरलायझेशन आनी रेबीज लसीकरणाचे लक्ष्य 100% पूर्ण जाल्ल्यान फोंड्या पालिकेन आनी त्याच बरोबर फोंड्याकारांनी सुटकेचो श्वास घेतला. फोंडा पालिकेचे सुण्यांचे निर्जंतुकीकरण आणि रॅबीज लसीकरणाची मोहीम महिनोभर चालली. सुमार 1121 सुण्यांचे स्टरलायझेशन आणि रॅबीज लसीकरण जाला. 27 सप्टेंबराक ही मोहीम सुरू जाल्ली. फोंडा पालिकेचो नगराध्यक्ष आनंद नाईक, प्रशांत नार्वेकर आणि दोतोर स्टेसी सिक्वेरान या संबंधात मिडियाक माहिती दिली.
न्यूजान आर्टिकल येताले की कोणाक चाबला हे जाला. सो मोस्ट प्लेसीस कितें करता रोखडे ओके सुण्यांक मारूंक जाय, सुण्यांक काडूंक जाय अशें चिंतता. बट तेंच्यांनी ओके आमी कशें ते प्रॉब्लम सॉल्व करूंक जाता सायंटिफिकली प्लस ह्युमेनली विथ कंपॅशन, सो दॅट आमी सगळीं वांगडा एकठांय रावया. कशें ते आमकां सोल्युशन मेळटलें तेका लागून आमकां अप्रोच केल्लें. सो आमी हे स्टेरिलायझेशन कॅम्प कित्याक सजेस्ट केल्ले, कित्याक हांगा आमचे पयले एकदां 2-3 फावटी रावंड मारले की दिसले खूब सुणे आसा. सो प्रॉब्लम कितें जाता, कमी आसा जाल्यार प्रॉब्लम जायना, कित्याक तेंचे झगडी जायना, जेवणाकूय झगडी जायना, जाग्याक झगडी जायना. खूब सुणे भरले की तेंचे मदीं झगडी जाता, तांकां जेवण मेळना, तांकां रावपाक जागो मेळना, तेन्ना ते कोण तरी वाटेर येयलो तांकां चाबता आनी अशे इन्सिडंट्स वाडटा. सो ते सगळे पळोवन आमी कितें सांगलें की आमी एक स्टेरिलायझेशन कॅम्प पयलीं प्लॅन करया. सो हे चड पॉप्युलेशन आसा ते इन अ शॉर्ट टायम एटलिस्ट जितके आमी कंट्रोल करूंक शकता ते करतले. प्लस मोर इम्पॉर्टंटली एड्युकेशन. सो कॅम्प चालू जावचे पयलीं 1 म्हयनो पयलीं आमी सगळे कावन्सिलरा वांगडा एका वॉर्डान वचून एड्युकेशन सेशन्स केल्ले, प्लस भुरग्यांक इस्कॉलान एड्युकेशन सेशन्स केल्ले की तुमी सुण्या वांगडा कशें वावरूंक जाय, वो सुणो पयल्यार तेजे लागीं वचपाक नाका, तांकां डिस्टर्ब करूंक नाका. दीज आर वेज वी कॅन अवॉयड गेटींग बिटन. प्लस आमी कितें कोणाक चाबलो जाल्यार कितें करूंक जाय, खंयसर वचूंक जाय, सगळे हे इन्फॉर्मेशन स्प्रेड केले, अवेरनेस केले. एंड आय थिंक बिकॉज ऑफ दॅट PMCने इतने इनिशिएटीव घेवन केले. तेंच्यांनी सगळ्यांक सांगलें की हे कॅम्प आसा, तुम्ही मॅक्सिमम फायदो घेयात, तुमचे सुणे हाडात. वी गॉट सच अ गुड रिस्पॉन्स इन पोंडा. सो लोकांनी आमकां हेल्प केले, दाखयले सुणे खंय रावता, कित्याक आमचे भुरगे हांगासरले न्हू, ते येता थोड्या टायमाक वेता, पूण लोकल्स आमकां हेल्प करिना, सांगिना की सुणे हांगा बसतात थंयसर येता. सो एका वॉर्डान कोण तरी आमकां हेल्प करतालो. हांगाचे लोकल जे आसा फिडर्स तेंच्यांनी आमकां खूब हेल्प केला सुणे खंय धरपाक, खंयच्या टायमार येता. प्लस थँक्यू टू आवर होल टीम. हांव फकत रेप्रेझेंटेटीव, बट आमचे 30 भुरगे आसले हांगा, दोतोर प्लस कॅचर्स प्लस आवर एड्युकेशन टीम, क्लिनिंग स्टाफ. तेंच्यांनी सॅटर्डे, संडे, दिवाळी, हॉलिडेज सगळे कांयच सुटी घेवंक ना, दीसभर काम केलां. सकाळीं फ्रॉम 6 o'clock ते स्टार्ट करताले कॅचिंग, बिकॉज ते टायमार सुणे बसता आनी इजिली मेळता, टील इवनिंग 6:30-7 केन्ना सर्जरी चालू आसले. आनी एकल्या सुण्यांक खूब लायक मोगान तांकां हाडला, दवरला. व्हेरी नायस सेटअप. जे कोण येयला आमकां सांगला की बरे भशेन दवरला आनी तेच जाग्यार खंयसरले उठयला तांकां थंयसरूच वचून सोडला. जे कार्य WVS वर्ल्ड वायड जे वेटनरी सर्विसीस हेंच्यांनी करून दाखयलें, तशेंच मिशन रॅबीज हांव तांकां शाबासकी दिता. कित्याक आज फोंड्यान एका म्हयन्यान जवळ जवळ 29 सप्टेंबर टू 31 ऑक्टोबर अशें मेळून आज 1121 अशे कुत्रे स्टरलायज जाले आनी वॅक्सिनेटय बी जाले. सो 15 वार्ड आमचे म्युन्सिपालिटीचे 15 वार्डांनी जवळ जवळ 622 कुत्र्यांचे निर्जलीकरण जाले, तशेंच वॅक्सिनेटेड जाले ते कुत्रे. आनी जे लोक घरांत कुत्रे पोसतात तेवूय लोक बीन थंय आयले. ते जवळ जवळ आमचे कडेन रेकॉर्ड आसा त्या प्रमाणे 189 ज्या कुत्रे घरांत ज्या लोकांनी पोसले आसा ते सुद्दां येवन थंय वॅक्सिनेटेड जावन स्टरलायज आनी वॅक्सिनेटेड तेवूय करून घेवन गेले. अशें करून जी आमची कॅचिंग टीम आशिल्ली, जी जी कॅचिंग टीम जी आशिल्ली ती जवळ जवळ ते 932 अशे कुत्रे जे आशिल्ले तांकां तेणी म्हणजे धरपकड करपाक तेंचो एक मोठो सहभाग केला. तांणी त्या स्टाफान जावं तेंचे वर्कर्स जे आशिल्ले खरेंच बरें तेणी काम केलें आनी कोणाकूच दुखयनासतना अशें कसलेंच कांयच वायट घडणूक घडनासतना इतले बरो सुंदर असो कॅम्प तेणी बरो करून दाखयलो. त्रिपुरारी पुनवेन विठ्ठलापूर साखळेचे वाळवंटीक चकाकी हाडली. न्हंयेचे देगे वयलो भव्य आनी दोळे दिपकवपी नौका विहार दोळे दिपकवपी जावन रावलो. त्रिपुरारी पुनवेन उमेदीकूय ओतो हाडलो आनी सृजनशालतायेकूय. सरकार सगळीं आमच्या गोंयांतल्यान वेगवेगळे गीत पळोवन आमचो हॅपिनेस इंडेक्स जो आनंद निर्देशांक आसा वो वाडोवपाचे हर टायम प्रयत्न करता.
हितून मागीर वेगवेगळे कार्यक्रम आसूं ते राज्यस्तरीय शिल्पोत्सव आसूं किंवा इतर कार्यक्रम आसूं आमच्या सांपेर हांगासर ह्या गांवांत मिलापूर ह्या गांवांत जो गोंय सरकार राज्यस्तरीय हो लोकांक ह्या स्पर्धा हांगासर आयोजीत करता त्या बद्दल हांव गोंय सरकाराचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांचे मनकांतसून आभार व्यक्त करता. तशेंच हो कार्यक्रम जो होस्ट करता ते आमचे गोंय सरकारचे पर्यटन खाते, गोंय सरकारचे कला आनी सांस्कृतीक खाते, गोंय सरकारचे माहिती आनी तंत्रज्ञान खाते, तशेंच GTDC आमचे देव विठ्ठल पंचायत देवस्थान आनी दीपावली उत्सव समिती या सगळ्या आस्थापनांचे आनी गव्हर्नमेंट डिपार्टमेंटाचे सगळ्यांचे हांव मनकांतसून आभार व्यक्त करता. त्रिपुरारी पुनवेक मुजरत हजेरी लायत मुख्यमंत्र्यान कलाकारांची तुस्त तोखणाय केली. थळाव्यांची सृजनशीलताय पळोवन CM प्रमोद सावंत प्रभावित जालो. इनामां जोडप्यांच्यो कांय वेंचीक कलाकृती रवींद्र भवनात प्रदर्शना खातीर दवरतले, थळावो मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान सांगलें. लोकमान्य स्पर्धा हो सांखळेंतलो तसो खासा उत्सव तेका राज्य उत्सवाचो दर्जो प्राप्त जाला. आमी जशे हांगासर लोकमान्य स्पर्धा पळोवपाक येता तशेंच हांगासले सर्वे वयर सोडप हो एक अभिनव प्रकार तसोच आपले भुरगे हांगासर लोक करता तांचे मनपूर्वक हांव खूब अभिनंदन करता. खूब व्हडा संख्येन दर वर्सा आमी पळयता की गर्दी ही वाडतच आसता आनी बोटीची संख्याय वाडत आसता आणि बोटीचे कलाकार भुरगे हांचे बी नवीन नवीन बोटी पर्यावरण पूरक बोटी जे आमकां दाखयता. हांव परत सगळ्या जितक्या कलाकारांनी आपल्यो बोटी तयार केल्या त्या कलाकारां खातीर नेटांची ताल्यो वाजल्या. कारण बक्षीस मेळटलें काय ना हें तेका खबर ना, पण आपली कला तुमकां दाखोवपा खातीर एखादो शीप बिल्डींग इंजिनियर किंवा शीप डिझायनिंग इंजिनियर हाची सुद्धा कला खंय फाटी पडटली, ताच्या पेक्षा बरें डिझायन करून तेजी शीप बिल्डींग करता. ताच्या खातीर बरोबरच मनापासून हांव तेका एप्रिसिएट करता. ह्या परिसरात रावल्या कारणान पर्या आसतले, कारापूर सरपण आसतले, साखळे आसतले, ह्या परिसरांतले धाकटे धाकटे भुरगे हे शीप बिल्डिंगान खूब बऱ्या पद्दतीन फुडें वचूंक शकता. कारण हांगासर रावन तेणी खूब बरे शीप बोटी ज्यो आसा पयली बिडी तेजेनी बोटी तयार केल्या. आमी फर्स्ट सेकंड थर्ड ह्यो 3 बोटी तश्यो आमच्या कलाकारांनी दवरता. हांव आयोजकांक आनी डिपार्टमेंटाक सांगता ताच्या उपरांतूय 3 बोटी आमच्या रवींद्र भवनात दवरच्यो, कारण करून ते खूब लोकांक खूब ते पळोवपाक मेळटल्यो. इन्स्टेड ऑफ त्यो व्हरून खंय तरी पिड्ड्यार करच्या पेक्षा ते खूब ते पळोवंक मेळप हें गरजेचें आसा. थोड्या दिसांनी इफ्री जावपाचें आसा, त्या खातीर गोंयांतली कला ही नॅशनल आनी इंटरनॅशनल लेवलाचेर पावची म्हणून आमी कलाकार आसतले रवींद्र भवन आसतले हांगासर हे फावटी प्लेस करपाचें थारायलां. आयोजकांक आनी डिपार्टमेंटाक त्या पद्दतीन इन्स्ट्रक्शनूय दिल्या. आनी आयच्यो खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.